नमस्कार, मी वीनाज किचन कुकिंग विथ लो मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी अगदी सोपी व कमी वेळेत होणारी व झटपट होणारी ब्रेकफास्ट रेसिपी बनवणार आहे। तर आज मी बनवणार आहे दही ब्रेड रेसिपी। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम एका बाउल मध्ये 1 वाटी घट्ट दही घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 चम्मच तिखट घालायचं आहे। त्यानंतर अर्धा चम्मच हळद घालायची आहे। 1 चम्मच चाट मसाला यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये 2 चम्मच बेसन व चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर आता हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे। तर हे बॅटर जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं बेसन घालू शकता किंवा घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घातलं तरी चालेल। तर मला हे बॅटर थोडं घट्ट वाटत आहे तर मी यामध्ये 1 चम्मच पाणी घातलेलं आहे। तर आता याला छान असं मिक्स करायचं आहे। तर आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण या बॅटर मध्ये ब्रेडचे स्लाइस डिप करून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साइडने हे ब्रेडचे स्लाइस या बॅटर मध्ये डिप करून घ्यायचे आहे, जेणेकरून संपूर्ण ब्रेडला ते बॅटर लागेल। आता एका पॅन वर थोडं तेल टाकून त्या तेलाला छान असं पसरवून घ्यायचं आहे। आता हे बॅटर लावलेला ब्रेड आपल्याला यावर ठेवून दोन्ही साइडने भाजून घ्यायचा आहे। दोन्ही साइडने ब्राउन कलर येईपर्यंत ब्रेड आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर एका साइडने हा ब्रेड छान भाजून झालेला आहे। आता याला पलटून दुसऱ्या साइडने सुद्धा थोडं तेल टाकून याला आपण भाजून घेणार आहोत। मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत हा आपल्याला भाजायचा आहे। तर आता आपला हा ब्रेड तयार झालेला आहे। दोन्ही साइडने छान असा भाजला गेलेला आहे। तर आता या ब्रेडला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। तर अशाच प्रकारे मी बाकी ब्रेड तयार करून घेणार आहे। या ब्रेडला छान ब्राउन कलर आलेला आहे व क्रिस्पी असा हा भाजलेला आहे। तर आता अशा प्रकारे संपूर्ण ब्रेड मी बनवून घेतलेले आहे। तुम्ही ही असेही खाल्ले तरी चालेल, परंतु यावर तडका दिल्यानंतर याला एक वेगळीच टेस्ट येते। तर त्यासाठी आता आपण तडका तयार करणार आहोत। त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलेले आहे। ते छान गरम झाले की त्यामध्ये 1 चम्मच मोहरी घालायची आहे। मोहरी छान तळतळली की त्यामध्ये 3 ते 4 चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहे व त्यानंतर थोडा कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे। आता आपला तडका तयार झालेला आहे। याला आता आपण या ब्रेडवर घालून घेऊया। तर अशा प्रकारे संपूर्ण ब्रेडवर हा तडका आपल्याला घालायचा आहे। तडका घातल्यामुळे याला एक वेगळीच टेस्ट येते। तर आता आपला हा दही ब्रेड छान तयार झालेला आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा व माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।